नमस्कार. 22 एप्रिल हा दिवस आपण संपूर्ण जगात अर्थ डे अर्थात जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करतो. आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीची निर्मिती 450 कोटी वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून या पृथ्वीवर नैसर्गिकरित्या दररोज काही ना काही बदल होत आहेत. आपले जे कॉन्टिनेंट आहेत हे आज 7 कॉन्टिनेंट आहेत, जो पूर्वी एकच होता आणि हे आज पण एकमेकांपासून दूर जात आहेत किंवा त्यांच्या हालचाली होत आहेत. दरवर्षी लाखो भूकंप या पृथ्वीवर होत आहेत. नैसर्गिक बदल सोडता या पृथ्वीवर फारसे काही बदल झाले नाहीत, परंतु गेल्या 150 वर्षात माणसाने या पृथ्वीवर जे बदल केलेत त्यामुळे पृथ्वी आज संकटात सापडलेली आहे. पृथ्वीचे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्यामध्ये जल असेल, जंगल असतील किंवा आपली नैसर्गिक संसाधने असेल, कोळसा किंवा तेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अपरिमित वापर झाल्यामुळे आज ह्या सगळ्या गोष्टी संपण्याच्या मार्गावर आल्या आणि असं म्हणतात की भविष्यात जे युद्ध होतील ते तेलासाठी आणि पाण्यासाठी होतील. आज पण पृथ्वीवर तेलासाठी युद्ध सध्या सुद्धा सुरू आहे. तर ही परिस्थिती बघता पृथ्वीचे जी संकट आहेत ती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि या पृथ्वीला जर आपल्याला अबाधित राखायचं असेल तर या पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो तर प्रत्येकानं काही ना काही योगदान देणं गरजेचं आहे. या वर्षीची म्हणजे 2026ची जी आपली थीम आहे ती अवर प्लॅनेट अवर पॉवर अशी आहे. याचाच अर्थ काय की भविष्यात आपल्याला रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढवावा लागेल. म्हणजेच काय तर RRR या 3 Rचा वापर करून आपल्याला भविष्यात पृथ्वीला वाचवता येऊ शकते. म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, पुनर्वापराच्या धोरणानं आपण पृथ्वीवर जो आज नवीन कचरा जनरेट करतोय वेगवेगळ्या प्रकारचा तो आपल्याला कमी करता येईल, जंगलं वाचवता येतील, ग्रीन कव्हर जे आहे ते आणखी वाढवता येईल. अशा दृष्टीनं आपल्याला पृथ्वीचं या वसुंधरेचं रक्षण करता येईल. तर भविष्यात आज आपण या पृथ्वी दिनाच्या निमित्ताने किंवा वसुंधरा दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा करूया की आपण या पृथ्वीला वाचवण्यासाठी मला जे शक्य होईल ते मी करेन. RRR या तत्वाचा वापर करून आपण पृथ्वीला वाचूया. धन्यवाद.